ठाणे महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला थेट हात घातला। महापौर दालनात पाणीपुरवठा विभागासोबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीला नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता विकास डोले, कार्यकारी अभियंता उपस्थित होते। सध्या महापालिका हद्दीत जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेत ज्या भागात समस्या अधिक तीव्र आहेत तिथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले। शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातो, त्याचं नियोजन, खर्च आणि पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितलं। बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD वाढीव पाणी पुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेल्या केवळ 5 MLD पाण्याचा मुद्दा गांभीर्यानं मांडण्यात आलाय। उर्वरित पाणी मिळवण्यासाठी कोणती प्रशासकीय पावलं उचलावी लागतील याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। यावेळेला नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी विषयासंदर्भात सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली असल्याचं सांगितलं। पालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये नियमित आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर वा पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणी पुरवठा होत असताना जुन्या गृहसंकुलांमधून पाणी टंचाईच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विचारणा केली। यावर घोडबंदर भागासाठी वाढीव पाणी पुरवठा उपलब्ध करून टंचाई दूर करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं।